आणि ते जवळजवळ 20 लाखाच्या वर गेलेत आता। आणि दुसऱ्या बाजूला आमचे प्रतिज्ञापत्र पण त्याची संख्या फार मोठी आहे। पळवाटा काढतात। खरं तर माननीय निर्वाचन आयोगाने निवडणूक आयोगाने 23 तारीख शेवटची दिली होती, ती पुढे ढकलण्याचं कारण काय होतं मला कळलं नाही। आणि ते ढकलून 9 तारीख दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये नवीन फॉर्मॅट काढला आणि म्हणे आता ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही द्या। आता त्या फॉर्मॅटमध्ये द्यायला एवढे 23 लोकांच्या पुन्हा एंट्रीज करण्याला वेळ लागणारच आहे। दरम्यान त्यांनी काय दिलं हे त्यांनी वेळ दिली, कळलं का? तुम्ही काहीतरी सबमिट करा, काय करे, ह्यांचा आकडा मोठा आहे वगैरे असं ते सगळं प्रकरण आहे। आणि आता लपवण्यासारखं काही नाही, सगळ्या ह्या संस्था बरबटलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आता ही संधी दिल्यानंतर ते दिलेलं खरं खोटं कसं समजायचं आपण? ते तुम्ही खरं समजून निर्णय देणार का? मग ते दिलेले कागद आम्हाला व्हेरीफाय करायचे आता, त्याचा आम्ही पण नक्की व्हेरीफाय करू की खरोखर कोणाची नावं दिली ती। आणि एवढ्यासाठी आज पुन्हा हिअरिंगच्या वेळेला तारीख मागितली गेली। मला वाटतं जानेवारीचा पहिला आठवडा त्यांनी आता निश्चित केलेला आहे। आता एकच विषय घेऊया ना, तुझं काय प्रेमपत्र ते तिकडे मी सांगतो, मी बोलतो नंतर बोलतो, त्याच्यावर बोलतो ना। आता हे हिंदी होऊन जाऊ दे ना, एक विषय पूर्ण होऊ द्या। आप जानते हैं कि निर्वाचन आयोग के सामने शिवसेना जो हमारा चुनाव चिन्ह गया, पार्टी का नाम लेकर गए थे, वो उस वक्त भी पता चला कि जिन्होंने ये दावा किया था वो खुद चुनाव लड़े नहीं और सिर्फ उनका इतना ही मकसद था कि हमारा चुनाव चिन्ह वो अगर रोक पाए तो रोक लेंगे। वो खुद चुनाव नहीं लड़े। इतने झूठ नींव पर जो लोग खड़े हैं वो जाकर यहाँ आकर वो लोग उनके साथ में जो कुछ अलग अलग बयान देते रहते हैं। अब वह कि निर्वाचन आयोग ने 23 तारीख दी थी, तो 23 के बाद में तारीख क्यों बढ़ाई? हमने तो सारे जो मेंबर्स के फॉर्म दिए, कागज़ पे एक लिख के नहीं दिया सबका। तो फिर उन्होंने सामने वाले को अवसर मिलने के लिए फिर तारीख बढ़ाकर 9 तारीख दे दी, जब उन्होंने खुद कहा था इसके आगे तारीख नहीं बढ़ाएंगे। अब 9 तारीख तक जो उन्होंने तारीख बढ़ा कर दे दी, तो सामने वालों ने जो फॉर्म भरे या कुछ भी जो उसकी जांच करनी है कि नहीं करनी है? बिना जांचे उसको सच समझकर आप आगे जाओगे क्या? तो उसके लिए शिवसेना ने भी कहा कि हमको भी अभी वेरीफाई करना है उनके पेपर, तो वेरीफाई करने में समय लगेगा। इसके लिए अभी जनवरी का पहला हफ्ता मुझे तारीख तय नहीं हुई है, लेकिन जनवरी के पहले वीक में वो उसकी सुनवाई होगी ऐसा उन्होंने कहा। इतनी तो जानते हैं। आपण आरोप करताय का इलेक्शन कमिशनवरती? करतो, मी जाहीरपणे बोलतोय। ज्या पद्धतीनं ह्या संस्था बरबटलेल्या आहेत, यांना इतकं मोठं ते असंविधानिक सरकार बसलंय, त्याच्यावर अजूनही निर्णय दिला जात नाहीये। तो किती गंभीर आहे? लोकशाहीच्या मुळावर आलंय सगळं, पण निवळ गोल करत ढकलायचं, कारण नकार देता येत नाही, पण होकार कसं देणार अशी अडचण आहे। आणि म्हणून हे सगळं राजकीय दृष्ट्या चाललेलं आहे। संस्थांची मूळ जी त्यांची उद्दिष्ट आहेत आणि कर्तव्य आहेत, यापासून या संस्था भरकटलेल्या आहेत, एवढं मात्र नक्कीच सांगा। राज्यपालांनी आज केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, हे सगळं सारवासारव होतंय। हास्यास्पद आहे। माननीय राज्यपाल बोलू, महामहिम बोलू की नको बोलू अशी इतकी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यपालांनी ज्या बेमुरवत खोरपणं छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, ते तुमच्याकडे त्याचं फुटेज आहे, ते दाखवा जरा एकदा, कळू दे ते काय बोललेत ते। आणि जर त्यांना ही काय आत्ताची काय उशिरा सुटलेलं शहाणपण किंवा अक्कल आली असेल, अक्कलदाढ, तर ती इतक्या दिवसांनी का आली? माननीय पंतप्रधान काल महाराष्ट्रात गेले आणि आज पत्र लिहिलं जातं, याचा अर्थ समजने वाले को इशारा काफी आहे समजायचं आपण। कोणतरी जसा मागच्या वेळेला त्यांना एक इव्हेंट मॅनेजमेंटचा माणूस लागतो आणि तो विनंती करतो की बाबा रे या केसमध्ये माघार घ्या, असं कोणीतरी सांगितलेलं आहे। आता त्यांना घालवायचं असेल, मला वाटत नाही राज्यपालांच्या पत्रानं कुठलंही परिमार्जन होईल। ते काय छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मर्यादित नाही, त्यांचा अपमान त्यांनी अगोदर पण केला आहे, जेव्हा रामदास स्वामींचा उल्लेख केला तेव्हा। त्याच्यापूर्वी मधल्या काळामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले कुणाला सोडलंय सांगा त्यांनी? आणि इतक्या अश्लाघ्य पद्धतीनं त्यांची वक्तव्य येतात, ती गर्हणीय आहेत आणि त्याच्यावर एकच परिमार्जन आहे, त्यांनी राजीनामा देणं किंवा त्यांना हाकलवून देणं, एवढंच त्याचा अर्थ आहे। अनिल देशमुखांना आज जामीन मिळालेला आहे। स्वागत। अनिल देशमुखांना आज जामीन मिळालेला आहे। मला वाटतं अलीकडे सर्वोच्च न्यायालय
आणि केंद्र सरकार यांची खूप मस्त लढाई सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये माजी सरन्यायाधीश लळीत जे असे म्हणाले ते माननीय लळीत साहेब की जामीन मिळणं त्याचा हक्क आहे आणि ईडीचा जो काही कायदा आहे त्याच्याच आता मुळावर यावं लागणार आहे. एकदा कोणालाही घ्या आणि त्याला लटकवा आणि किती महिने दाबून ठेवा त्याला. जेवढा राजकीय स्वार्थ आहे तोपर्यंत दाबून ठेवायचं. तो माणूस पळून जाणार होता का? आज त्यांची प्रकृती खूपच नाजूक आहे, अशा परिस्थितीत आहे. तर त्यांना जामीन दिला जात नव्हता, उशिरा का होईना पण निदान त्यांना जामीन दिला. याचं निदान थोडंसं समाधान व्यक्त करतो. 100% अगर किसी को लगता है कि मैंने गलती की है तो लेटर लिखने के लिए इतने समय लगता? किसी के इशारे पे लिखा ना वो तो सिंपल सी बात है कि किसी के इशारे पे लिखा है. कल आदरणीय प्रधानमंत्री जी महाराष्ट्र में गए थे, उनको मिली होगी जानकारी कि यहाँ असंतोष है, आक्रोश है इनके सारे बयानों के ऊपर. तो कोई तो लगता है ना बीच में एजेंट उनको. अब जब से उन्होंने अंधेरी पूर्व के चुनाव में उपचुनाव में उनको वापस जाना था तो कोई एक बड़ा नेता आया, उन्होंने उनको लेटर दे दिया. फिर उसके लेटर को उन्होंने मान्यता दे दी, भाई मान रखा उनका और कहा कि भाई नहीं चुनाव नहीं लड़ेंगे. इसी तरह से ये चल रहा है. इतने लोग गंवार नहीं रहे. अब जिस तरह से महामहिम राज्यपाल महामहिम कहूँ कि नहीं पता नहीं, इतना भी उन्होंने गरिमा रखी नहीं उस पद की. छत्रपति शिवाजी महाराज को अवमानित करते गए, अपमानित करते गए. एक बार नहीं, दो बार नहीं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ये सारे जो राष्ट्र के, सच कहूँ तो राष्ट्र के दैवत है ये लोग. सिर्फ महाराष्ट्र के नहीं है. शिक्षा के दरवाजे आपके लिए खुले ना, सावित्रीबाई फुले ने खुले, महात्मा जी फुले साहब ने खुले. अब उनके ऊपर आप इतनी गंदी बात से बात करते हो तो उसका परिमार्जन क्या है? लेटर, वो भी इतने दिनों के बाद में. उसका परिमार्जन या तो इस्तीफा दे या तो उनको निकाल पद से निष्कासित करे.